मुसळधार पावसात नगराध्यक्षांनी स्वतः रस्त्यावर उतरून पूरस्थितीची केली पाहणी। कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचे नागरिकांकडून कौतुक। खोपोली प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह खोपोली शहरात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले। काही सखल भागामध्ये पाणी साचले होते तर अनेक घरात पाणी शिरल्याने शहरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। अशा प्रतिकूल हवामानात व मुसळधार पावसाची तमा न बाळगता तसेच स्वतःच्या सुरक्षाची पर्वा न करताच भर मुसळधार पावसात रस्त्यावर उतरून पूरपरिस्थितीची पाहणी करणारे खोपोली नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि आवश्यक ती मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। शहरातील गंभीर परिस्थितीची स्वतः दखल घेत नगराध्यक्षांनी भर पावसात संपूर्ण पूरग्रस्त भागाचा दौरा केला। यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे अधिकारी व स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते। नगराध्यक्षांनी स्वतः पाण्यात उतरून पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। नालेसफाई आणि पाणी निचरा करण्याच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी शेंडे त्यांनी दिला। तसेच साचलेले पाणी तत्काळ बाहेर काढण्यासाठी यंत्रणा तातडीने कामाला लावण्याचे आदेशही दिले। ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे अशा नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे शेंडे यांनी पूरग्रस्त नागरिकांना आश्वासन दिले। तसेच शहरातील आपत्कालीन कक्षाला सतर्क राहून 24 तास मदत कार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता भर मुसळधार पावसात स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी करणाऱ्या जिगरबाज कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे।